मैत्रिणींनो, अंड्यापासून ती अंड्याची चटणी आणि अंड्याची भाजी खाऊन नेहमीच कंटाळा येतो की नाही। मग चला म्हटलं आपण आज काहीतरी आपल्या रेसिपीमध्ये नवीन पदार्थ बनवूया अंड्यापासून। तर आज आपण बनवलेला आहे अंड्याचे छान असे अंडा ऑमलेट। तर बघा, हे आज आपण ब्रेड पासून बनवलेले आहे। तर चला मग तुम्हालाही पटकन बनवायचे की नाही, मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मैत्रिणींनो, अश्विनी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत ब्रेडचे अंडा ऑमलेट। तर त्यासाठी इथं मी 1-2 अंडे फोडून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मसाले। तर 2 अंड्यासाठी इथं मी 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकलेली आहे। आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। तर इथे बघा 2 चमचे मी मीठ इथे वापरलेलं आहे। तर 2 अंड्यामध्ये आपले 4 ब्रेड तयार होतात। तर खूप छान बनतात अंडा ऑमलेट। या पद्धतीने जर आपण ब्रेडचं बनवलं तर नेहमीच तेच अंडा पोळी किंवा मग अंड्याची चटणी तेच अंड्यापासून पदार्थ बनवण्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं तर खायला सुद्धा त्याची टेस्ट छान लागते। तर इथे बघा एकाच दिशेने 5 मिनिट हे सगळं मिश्रण आपल्याला फेटळून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित यामध्ये हे तिखट आणि मीठ आपण जे टाकलेलं आहे ते अगदी छान असं याला ब्रेडला आपल्याला लागलं पाहिजे। त्यामुळे आपल्याला एकाच दिशेने व्यवस्थित हे मिश्रण सगळं फेटळून घ्यायचं आहे 5 मिनिट। तर इथे बघा छान असं मिश्रण आपलं हे फेटळून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, यामध्येच टाकून घेतोय बारीक चिरून घेतलेला कांदा आणि यामध्येच आपल्याला टाकून घ्यायची आहे खूप सारी कोथिंबीर। तर इथे बघा हे सगळं साहित्य आपण यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर यामध्ये जिरं आवडत असेल तर तुम्ही जिरं वापरले तरी चालेल किंवा मग चाट मसाला यामध्ये टाकला तरी पण छान असं ब्रेड आपलं चटपटीत बनतं। तर इथे बघा पूर्ण हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता व्यवस्थित यातलं मीठ आणि लाल तिखट सुद्धा कांदा आणि टोमॅटोला व्यवस्थित लागलेलं आहे। तर 5 मिनिट आता हे मिश्रण आपण व्यवस्थित सेट होण्यासाठी साईडला ठेवतोय आणि तोपर्यंत आपण ब्रेड फ्राय करून घेणार आहोत। तर इथे बघा एक पॅन मी ठेवलेला आहे डोशाचा। आता त्यावरती आपण टाकून घेतोय बटर। तर बटर आपल्याला व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे। नवीन असाल तुम्ही माझ्या आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर बघा ब्रेड आपलं व्यवस्थित वितळलेलं आहे। आता यावरती हा ब्रेड आपण ठेवून घेतोय। तुम्ही बटरऐवजी इथं तेल वापरलं तरी चालेल। बटर वापरल्यामुळे आणखीन चव त्याची छान लागते। तर 5 मिनिट आता व्यवस्थित आपल्याला हा ब्रेड फ्राय करून घ्यायचा आहे। इथं मी सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला टिप्स सांगेल की लोखंडी तव्यावरती ब्रेड फ्राय करून घेऊ नका, कारण तो लोखंडी तव्याला चिटकला जाऊ शकतो। त्यामुळे इथं आपल्याला डोशासाठी जो आपण तवा वापरतो पॅन तो वापरायचा आहे। तर 1-2 मिनिट आता व्यवस्थित आपण हा ब्रेड छान असा फ्राय करून घेणार आहोत। तर याच पद्धतीने आता आपल्याला सगळे ब्रेड फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे बघा फ्राय झालेला आहे आपला ब्रेड। तर हा ब्रेड आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे बघा फ्राय झालेला आपला ब्रेड आता आपण या मिश्रणात डीप करून घेणार आहोत। तर इथे बघा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी डीप करून घेतलेला आहे। तर यावरती आता आपण बटर टाकलेलं आहे आणि त्यामध्येच हा ब्रेड आपण टाकून घेतोय। ऑमलेटच्या मिश्रणामध्ये आपण टाकून घेतलेला ब्रेड आता यावरती परत आपण थोडंसं मिश्रण टाकून घेतोय। या पद्धतीने बघा तुम्ही पाहू शकता इथे मी व्यवस्थित हे मिश्रण लावून घेते। या पद्धतीने नक्की तुम्ही ब्रेडचं ऑमलेट करून बघा, खूप छान टेस्टी आणि अप्रतिम याची चव लागते।
तर अगदी कमी साईजच्या फ्लेमवरती गॅसच्या आपण हा ब्रेड छान असा भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे, म्हणजे छान आणि कुरकुरीत असं आपलं ब्रेड ऑमलेट बनतं। आणि गॅसची फ्लेम जर आपण जास्त ठेवली तर ब्रेड आपला व्यवस्थित फ्राय होत नाही। तर आता परत एकदा आपण यावरती टाकून घेतोय हे सारण, आपण अंड्याचं जे बनवलेलं आहे ते। तर 2 अंड्याच्या सारणामध्ये आपले आरामात 4 ब्रेड छान असे ऑमलेट जे ब्रेड ऑमलेट बनतात। इथे बघा परत एकदा मी वरतून असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। तर इथे बघा आपण टाकून घेतोय थोडंसं बटर। तर आपण सुरुवातीला जो ब्रेड अंड्याच्या मिश्रणामध्ये तयार केलेल्या जो आपण लावून घेतलेला आहे ब्रेडला पूर्ण मिश्रण, त्यामुळे संपूर्ण ब्रेडला ते मिश्रण व्यवस्थित सेट होतं आणि मग जे आपण आमलेट बनवलेलं आहे ब्रेडचं ते अगदी छान लागतं खायला। पूर्ण ब्रेडमध्ये जे अंड्याची चव आहे ते उतरते आणि जर आपण वरतून मिश्रण टाकलं तर ते वरतीच राहतं, अजिबात आतमध्ये मिक्स होत नाही। त्यामुळे आपल्याला अंड्याची वेगळी चव आणि ब्रेडची वेगळी चव लागते। मी परत एकदा सांगेल की हा ब्रेड आपण भाजून घेत असताना अगदी गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे, म्हणजे कुरकुरीत आणि छान क्रिस्पी असं आपलं ब्रेडचं पॅटीस बनतं। या पद्धतीने तुम्ही नक्की हे अंड्याचं ब्रेड ऑमलेट करून बघा। खूप छान क्रिस्पी बनतं आणि खायला तर अगदी भन्नाट अशी याची चव लागते। अंड्याची पोळी आपण साधी सिंपल बनवल्यानंतर त्याचा एक वेगळाच वास येतो। तर या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर नक्कीच याचा वास पण येत नाही आणि खायला पण अंड्याच्या पोळीपेक्षा अप्रतिम ही रेसिपी लागते। तर इथे बघा खरपूस असं छान आपण असं हे भाजून घेतलेलं आहे। आता आपण एका डिशमध्ये हे काढून घेतोय। तर इथे बघा तयार झालेला आपला ऑमलेट आपण एका डिशमध्ये इथे काढून घेतलेला आहे। तुम्ही कलर सुद्धा पाहू शकता, अतिशय छान असा याला आलेला आहे। आता याच पद्धतीने आपले ऑमलेट आपण बनवून घेणार आहोत। तर इथे बघा आपलं तयार झालेलं आहे ब्रेड अंडा ऑमलेट। तर या पद्धतीने तुम्ही नक्की अंडा ब्रेड ऑमलेट बनवण्याचा प्रयत्न करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही बनवल्यानंतर कसं चटपटीत झालेलं आहे ते। तर इथे बघा हे ब्रेड आता आपण कट करून घेतोय। तर इथे आपण ब्रेड अंडा ऑमलेट सोबत घेतलेली आहे शेजवान चटणी। जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर चला मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच चटपटीत रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।